मंडळी, जामून, समोसा, मेहंदी हे सगळं पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी हे सगळं का दाखवते आणि एवढी तयारी कशासाठी, हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, हाय, मी अंकिता. वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द अंकिता आनंद. चला तर मग जामून बनवायला सुरुवात करूया. हे प्रेमिक्स मी इंडियामधून येताना आणलं होतं, कारण प्रागमध्ये खवा मिळत नाही. खरं सांगायचं तर मी याआधी कधीच जामून बनवले नव्हते, त्यामुळे कसं करायचं हे मला माहीत नव्हतं. म्हणून मग मी माझ्या सासूबाईंना विचारलं. माझ्या सासरी आधी हॉटेल होतं, त्यामुळे माझे सासू सासरे या पदार्थांमध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांनी मला परफेक्ट पाक कसं बनवायचं ते सांगितलं. पॅकेटवर दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून मी डो तयार केला आणि 10 मिनिटं रेस्टला ठेवलं. मग जामून फ्राय करून घेतले. हे बघा, आतून किती सॉफ्ट आणि छान झाले आहेत. जामून तळून झाल्यावर तेल गरमच होता, म्हणून त्यातच समोसेही तळून घेतले. हे फ्रोझन समोसे आम्हाला टेस्कोमध्ये मिळाले, म्हणून म्हटलं ट्राय करून बघूया कसे आहेत ते. चव अर्थात इंडियन नव्हती, पण आत भरपूर वेजीज होते, त्यामुळे तसं पाहिलं तर हे हेल्दी समोसे होते. फक्त डीप फ्राय केल्यामुळे थोडे अनहेल्दी झाले. माझ्याकडे एअर फ्रायर नाही, नाहीतर त्यात 0 ऑइलमध्ये परफेक्ट क्रिस्पी झाले असते. त्यानंतर जामून पाकात मुरायला ठेवून दिले. पुढच्या व्हिडिओमध्ये पाक आतपर्यंत मुरलंय की नाही हे बघूया. मग थोडा वेळ स्वतःला दिला. मग आनंदने माझ्या हातावर अशी मेहंदी काढली. हेच ते क्षण जे आयुष्यभर लक्षात राहतात. हे सगळं का, कशासाठी हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.